नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद याच्याविषयी माहिती अभ्यासला. पाठीमागच्या 3-4 तासिकांमध्ये आपण जे युरोपियन राष्ट्र आहेत त्या युरोपियन राष्ट्रांमध्ये आपण पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज आणि आज आपण फ्रेंच वसाहतीबद्दलची माहिती या जर जे युरोपियन राष्ट्र आहेत, जे करून 4 राष्ट्र, ह्या 4 राष्ट्रांचा जर आपण क्रम पाहिला तर आपल्या लक्षात असेल की भारतामध्ये सुरुवातीला पोर्तुगीज आले, पोर्तुगीजाच्या पाठोपाठ डच आले, डचानंतर इंग्रज आले आणि इंग्रजांनंतर फ्रेंच आले आणि मग हे आपला व्यापारी वाढवायला सुरुवात केली. परंतु कालच्या तासिकेत आपण डचांचा विचार करत असताना आपण असं पाहिलं की पाहत होतो की डचांचं जे आरमार होतं ते इतकं आरमार प्रबळ आणि प्रभावी आरमार होतं की ते एकाच वेळी समुद्रावरती किमान 20 जहाज आणि त्या 20 जहाजांबरोबर 3,000 ते 4,000 सैनिक उतरवण्याची क्षमता ह्या डचाच्या आरमारामध्ये. त्यामुळं या आरमाराचा प्रभाव किंवा आरमाराची भीती इतकी होती, प्रभावी असल्यामुळं की तत्कालीन परिस्थितीमधल्या ज्या एतद्देशीय किंवा भारताच्या सत्ता होत्या त्यामध्ये मुघल असतील, आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल, यांची जी जहाजं होती त्या जहाजांना सुद्धा समुद्र मार्गे प्रवास करत असताना किंवा समुद्रात उतरवण्यासाठी डचांकडून त्यांना काय करावं लागायचा, परवानगी घ्यावी लागायची. आणि जर का या सत्ताने ही परवानगी नाही घेतली तर ती जहाजं जप्त हे डच करत असेल. म्हणजे डचांचं इतकं प्रभावी आरमार आणि डचांचं इतकं प्रभावी वर्चस्व समुद्रावरती असलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणून डचांचा आरमार पुढच्या आपण पाठामध्ये पाहणार आहोत. शिवाजी महाराजांनी सुद्धा डचांचे संबंध असलेले आपल्याला सलग संबंध असलेले आपल्याला इथून असलेले आढळून येतात. म्हणजे काय तर हे डचांचं ह्या समुद्रावरती आरमारावरती प्रबळ असल्यामुळं समुद्रावरती वर्चस्व. आज आपण याच्यानंतर जे भारतात आले ते म्हणजे फ्रेंच. आणि या फ्रेंचांचं जे भारतात जे संबंध होते किंवा त्यांनी जो व्यापार वाढवला, त्याचबरोबर त्यांनी वसाहती निर्माण केल्या, त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे फ्रेंच कधी आले भारतामध्ये तर याचा विचार केला तर जी डचांची जी व्यापारी कंपनी होती त्या कंपनीचं नाव होतं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. आणि या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची जी परवानगी आहे ती परवानगी जी फ्रान्समधल्या जी राजसत्ता होती त्या राजसत्तेनं या कंपनीला किंवा या शिष्टमंडळाला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा काय देण्यात आलेले आहे, परवानगी देण्यात आली. आणि ही कंपनीची स्थापना इसवी सन 1664 मध्ये जे फ्रान्सचे अर्थमंत्री कोल्बेर यांच्या पुढाकारानं या कंपनीची स्थापना कधी झाली, 1664 ला. आणि मग हे भारतामध्ये आले. आणि मग भारतामध्ये येत असताना तिथला जो राजेशाही होता किंवा राजा होता 14वा लुई, ह्या 14व्या लुईनं यांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना देण्यात आला. आता ही जेव्हा कंपनी भारतामध्ये आली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, तेव्हा येत असताना त्यांना काही तिथल्या राजसत्तेनं किंवा त्या 16व्या लुईनं अधिकार दिले होते. त्या अधिकाराची आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे पूर्वेकडील देशांशी व्यापार करणं, पौरात्य देशांशी व्यापार करणं. आणि पौरात्य देशामध्ये भारत हा पण आपला देश आहे. आणि म्हणून भारतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार किंवा परवाना फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. का
फ्रेंचांच्या अगोदर पोर्तुगीज आले होते, डच आले होते, इंग्रज आले होते आणि ह्या स्पर्धेमध्ये फ्रान्स हे सुद्धा राष्ट्र व्यापाराच्या स्पर्धेमध्ये भारतात आलं आणि तो व्यापार फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्हायला सुरुवात झाली. हा एक अधिकार मिळाला, त्यामुळं त्यांचा व्यापार वाढला, त्याचबरोबर त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं आणि याच्याच माध्यमातून वसाहतीच्या स्पर्धेमध्ये हे फ्रान्स उतरलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे आपण असं पाहतो की सुरुवातीपासून हे जे पश्चिमेकडले राष्ट्र आहेत किंवा युरोपियन राष्ट्र आहेत, त्या युरोपियन राष्ट्रांमध्ये या वसाहतवादाची स्पर्धा निर्माण झालेली दिसून येते आणि ही स्पर्धा आपल्याला भारतामध्ये दिसून दिसते. त्यामध्ये पोर्तुगाल, डच, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये ही स्पर्धा वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो अधिकार होता तो अधिकार म्हणजे सैन्य आणि आरमार बाळगण्याचा अधिकार हा एक त्यांना देण्यात आला होता. कारण का ही जी स्पर्धा सुरुवात झाली होती या युरोपियन राष्ट्रांमध्ये, त्याचबरोबर इथल्या ज्या इतर देश सत्ता होत्या त्याच्यामध्ये मग मराठी असतील, मुघल असतील, निजाम असतील, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, ह्या ज्या सत्ता आहेत त्या सत्तापासून संरक्षण करायचं असेल, या सत्तांवरती वर्चस्व निर्माण करायचं असेल, आपल्या कंपनीचं संरक्षण करायचं असेल, आपला व्यापार वाढवायचा असेल, आपल्या वसाहतीचं संरक्षण करायचं असेल, आपल्या वखारींचं संरक्षण करायचं असेल, तर त्यासाठी सैन्याची गरज होती, त्याचबरोबर आरमाराची सुद्धा गरज होती. कारण का हे जे सगळे होते, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असतील, यांचं आरमार हे प्रभावी होतं आणि त्याच तोडीचं आरमार फ्रेंचाचं सुद्धा असणं गरजेचं होतं. म्हणून हा आरमार आणि सैन्य बाळगण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार हा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला होता, जेणेकरून की ते स्वतःचं संरक्षण करू शकतील, आरमार निर्माण करण्याचा आणि बाळगण्याचा अधिकार त्यांना मिळाला. त्यानंतर कर माफ करण्याचा अधिकार त्यांना मिळाला. त्याचबरोबर पौरात्य राजांशी तह वा युद्ध करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला. जे पूर्वेकडील देश आहेत त्या पूर्वेकडील देशांचा म्हणजे आपण इथं फक्त भारताला गृहीत धरू, कारण आपण पाहतोय भारत आणि युरोपीय वसाहतवाद. तर इथं आपण पौरात्य म्हटलं की आपण भारतातील जे राज्य आहेत सत्ता, आता सांगितल्याप्रमाणे ज्या भारतात सत्ता होत्या त्याच्यामध्ये मुघल, निजाम, आदिलशाही, कुतुबशाही, मराठे ह्या ज्या सगळ्या सत्ता होत्या, प्रमुख सत्ता, त्या प्रमुख सत्तांशी जर या सगळ्या सत्तांच्या या सगळ्यामध्ये जर आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल, आपलं प्राबल्य निर्माण करायचं असेल, आपली सत्ता टिकवून ठेवायची असेल, आपल्या वसाहती टिकवून ठेवायच्या असतील, त्याचबरोबर आपल्या वखारी टिकवून ठेवायच्या असतील, तर त्यांना या राजांशी तह करण्याचा किंवा युद्ध करण्याचा कंपनीला अधिकार मिळाला होता. कारण का बरेचसे प्रश्न हे युद्धाने सुटतात, तर काही प्रश्न हे तुम्हाला तहनामे करून सोडवावे लागतात. कारण का वाटाघाटी करून जर युद्धानं हा एखादा प्रश्न सुटत नसेल तर तुम्हाला तिथं वाटाघाटी करणं गरजेचं असतं आणि या वाटाघाटीच्या माध्यमातून, तहनाम्याच्या माध्यमातून हे करार करून ते प्रश्न तुम्हाला सोडवायला लागतात आणि हे सगळं सोडवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार या कालखंडामध्ये या फ्रेंच राजसत्तेनं या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मिळायला आपल्याला आढळून देतो. आणि मग पुढे जाऊन हे अधिकार मिळाल्यानंतर कंपनीनं इसवी सन 1666 मध्ये तेव्हा मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारामध्ये एक शिष्टमंडळ पाठवलं आणि सुरत इथं वखार टाकण्याची किंवा निर्माण करण्याची आपल्याला परवानगी मिळवली. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तेव्हाचा जो हिंदुस्थानचा सम्राट किंवा मुघल सम्राट जो होता तो औरंगजेब 1666
आणि 1666 ला त्यांनी वखार कुठं निर्माण केली? सुरत. सुरत या ठिकाणी. जो मुघल बादशाह होता औरंगजेब, या औरंगजेबाच्या दरबारामध्ये हे जे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीनं आपला एक शिष्टमंडळ, एक कार्यकारी मंडळ, त्याचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांचं मंडळ गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सुरत इथं आपली वखार स्थापन करण्याचा किंवा वखार टाकण्याचा परवानगी मिळवली. कारण का? तर त्या कालखंडामध्ये सुरत हे एक मुघल सल्तनत मधलं किंवा मुघल साम्राज्यामध्ये एक महत्वाचं ठिकाण होतं, व्यापारी केंद्र होतं, बंदर होतं. त्यामुळं पाठीमागच्या तासामध्ये पाहिलं की सुरत या ठिकाणी पोर्तुगीजांची पण वखार होती. आणि म्हणून या ठिकाणी यांना पण वाटलं की आपला व्यापार वृद्धिंगत व्हावा, आपला व्यापार वाढवावा, यासाठी आपण या ठिकाणी सुरत या ठिकाणी वखार स्थापन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वखार मिळाली आणि त्यामध्ये त्यांची जी पहिली वखार आहे ती सुरत इथं परवानगी मिळाली 1666 ला. आणि त्यांनी 1668 ला, कधी? 1668 ला सुरत या ठिकाणी जे फ्रेंच आहेत त्या फ्रेंचांची पहिली वखार सुरत या ठिकाणी निर्माण झाली किंवा स्थापन केली. आणि या वखारीच्या माध्यमातून मग त्यांनी आपला हळूहळू व्यापार वाढवायला सुरुवात केलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर सुरत इथं पहिली वखार स्थापन आपण ज्या फ्रेंच आहेत त्या फ्रेंचांनी ज्या ज्या ठिकाणी वखारी आपण स्थापन केल्या त्या वखारींचा आपण अभ्यास करणार आहोत, त्या वखारी आपण पाहणार. सुरत या ठिकाणी त्यांनी 1668 ला पहिली वखार स्थापन केली आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पॉंडिचेरीकडे वळवलेला आहे. पॉंडिचेरी आजच्या सद्यस्थितीमध्ये पॉंडिचेरी हा भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. आणि म्हणून त्या पॉंडिचेरी येथे त्यांनी काय केलं? आपला त्यांनी मोर्चा वळवलेला दिसून येतो. आणि मग काही कालखंडानंतर पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं प्रमुख केंद्र बनलं. आणि मग हे प्रमुख केंद्र बनल्यानंतर त्यांनी पॉंडिचेरीच्या नंतर फक्त सुरत आणि पॉंडिचेरी तर न थांबता फ्रेंचांनी पूर्णपणे भारतभर आपल्या वखारी स्थापन करायला सुरुवात केली. कारण जितक्या वखारी स्थापन करतील तेवढा त्यांचा व्यापार वाढेल. आणि व्यापार वाढला म्हणजे त्या व्यापाराबरोबर ते आपल्या वसाहती निर्माण करणे गरजेचं. कारण का? त्यांच्या पूर्वीच भारतामध्ये पोर्तुगीज आले होते, डच आले होते, इंग्रज आले होते आणि यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वखारी स्थापन करण्याची आणि व्यापाराची स्पर्धा निर्माण झाली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सुद्धा यांनी आपले संबंध निर्माण करून भारतामध्ये एक एक वखार स्थापन करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिली वखार 1668 ला 1666 ला परवानगी मिळवली आणि 1668 ला सुरत या ठिकाणी वखार स्थापन केली. आणि मग त्यांनी आपला मोर्चा पॉंडिचेरीकडे वळवला आणि पॉंडिचेरीमध्ये सुद्धा त्यांनी आपली वखार स्थापन केली. आणि पॉंडिचेरी हे त्या कालखंडामध्ये एक महत्वाचं केंद्र किंवा महत्वाचं केंद्र निर्माण झालं. पॉंडिचेरीचा जेव्हा विचार करतो तर पॉंडिचेरीचा जो आसपासचा परिसर आहे त्याच्यामध्ये कारिकल, माहे आणि येणं हा जो भाग आहे हा भाग सध्या हा सगळा जो भाग आहे तो सगळा भाग सध्या पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. परंतु त्यावेळेस फक्त पॉंडिचेरीमध्ये त्यांनी आपली वसाहत निर्माण केली आणि पॉंडिचेरी नंतर त्यांनी माहे या ठिकाणी सुद्धा आपली वसाहत निर्माण केलेली दिसून येते. कारण माहे हा पॉंडिचेरीच्या आसपासचा प्रदेश आहे, पॉंडिचेरी जवळचा प्रदेश आहे. या ठिकाणी त्यांनी आपली वसाहत निर्माण केली. त्याचबरोबर पॉंडिचेरी नंतर कारिकल या ठिकाणी त्यांनी आपली वसाहत निर्माण केली. मी आत्ताच सांगितलं की माहे, कारिकल आणि येणं हा जो सगळा भाग आहे हा सगळा भाग सध्या पॉंडिचेरीमध्ये येतो. आसपासचा सगळा भाग पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. परंतु तेव्हा त्यांनी पॉंडिचेरी, कारिकल आणि माहे या ठिकाणी स्वतंत्र वखारी स्थापन केल्या, जेणेकरून की जास्तीत जास्त वखारी स्थापन केल्या तर त्यांना जास्तीत जास्त आपला व्यापार वाढवता येईल. त्यानंतर चंद्रनगर
या ठिकाणी सुद्धा त्यांनी बखा स्थापन केली. आता चंद्रनगरचा जर विचार केला तर हे जे चंद्रनगर आहे ते चंद्रनगर कोलकात्यापासून बंगालची राजधानी कोलकाता, तर कोलकात्यापासून ते 30 किलोमीटर उत्तरेकडं हे चंद्रनगर नावाचं ठिकाण आहे, शहर आहे. आणि हे चंद्रनगर हुबळी या नदीकाठी बसलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी आपली वसाहत निर्माण केली. म्हणजे बघा, सुरत, पांडेचेरी आणि त्यानंतर डायरेक्ट पश्चिम बंगालमध्ये गेले. म्हणजे हळूहळू फ्रेंचांनी सुद्धा पूर्ण भारतभर आपला व्यापार वाढवायला आणि आपला वसाहती वाढवायला सुरुवात केलेली आपल्याला आढळून येते. आणि म्हणून त्यांनी परत या पांडेचेरी म्हणून ते कुठे गेले, चंद्रनगर या ठिकाणी त्यांनी वसाहत निर्माण केली. त्याबरोबर राजापूर ही आपल्या महाराष्ट्रातील एक भाग आहे. तो महाराष्ट्रातील जो रत्नागिरी जिल्हा आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज तो एक तालुका आहे. तर फ्रेंचांनी त्या ठिकाणी आपली वसाहत निर्माण केली. म्हणजे फ्रेंचांनी वसाहती निर्माण करत असताना समुद्र किनाऱ्याचा सुद्धा विचार केला दिसून येतो. सुरत असेल किंवा राजापूर असेल, तर राजापूर या ठिकाणी त्यांनी आपली वसाहत निर्माण केली. त्यानंतर राजापूर नंतर बालासोर या ठिकाणी आपली वसाहत निर्माण केली. बालासोरचा विचार केला तर ते ओडिसा, आजचं जे ओडिसा राज्य भारतातील आहे त्या ओडिसा राज्यातील एक शहर आहे. म्हणजे बघा, पश्चिम बंगालवर ते ओडिसाला गेले. म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू त्यांनी भारतातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला आपल्याला. ती झाली. त्यानंतर कासिम बाजार या ठिकाणी त्यांनी आपली वसाहत स्थापन केली. कासिम बाजार हे सुद्धा पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद नावाचा जिल्हा आहे आणि त्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हे कासिम बाजार एक ठिकाण आहे. आणि म्हणून इथं सुद्धा त्यांनी आपली वसाहत स्थापन केली. त्याचबरोबर मछलीपट्टणम आंध्र प्रदेशातील एक ठिकाण आहे, महत्वाचं शहर आहे. या ठिकाणी त्यांनी वसाहत निर्माण केली. म्हणजे विचार करण्यासारखा गोष्ट आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, पांडेचेरी, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश जे आजची राज्य आहे, तेव्हा तशी राज्य नव्हती, तर आजची जेवढी 6 राज्यामध्ये यांनी सगळ्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला दिसून येतो. म्हणजे त्यांनी या युरोपियन राष्ट्राच्या स्पर्धेमध्ये आपला पण नाणं वाजवायला सुरुवात केली होती. आणि त्यांनी पण आपला शिक्का उडवायला सुरुवात केली आणि त्यांनी भारताच्या विविध भागामध्ये आपल्या वखारी स्थापन केल्या आणि त्या ठिकाणी आपला व्यापार निर्माण केला आणि व्यापाराच्या माध्यमातून वसाहतवाद निर्माण केलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर याच काळामध्ये या सगळ्या वखारी स्थापन झाल्यानंतर या काळामध्ये फ्रेंचांचा कुतुबशहा व डच यांच्याशी संघर्ष चालू होता. म्हणजे डचांशी त्यांचा संघर्ष होता. त्याचबरोबर जे प्रदेशीय सत्ता आहे, जी बहामनी राज्य निर्माण झाली होती, त्या बहामनी राज्यामधलं कुतुबशाही, या कुतुबशहाशी किंवा कुतुबशाही या सत्तेशी ह्या फ्रेंचांचा संघर्ष चालू झालेला दिसून येतो. आणि हा संघर्ष चालू असताना पांडेचेरी हे फ्रेंचांचं मुख्य ठाण त्यांनी निर्माण केलं. ते फ्रेंचांचं हे प्रमुख ठाण असल्याचं दिसून येतं. आणि पांडेचेरी वरती बरेच काळ त्यांनी आपलं केंद्र निर्माण केलं दिसून येतं. आणि हा संघर्ष पुढे चालू असताना परत पुढे जाऊन याच प्रदेशावर जो नवाब होता, कर्नाटकचा नवाब, त्याची सत्ता होती. आणि हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाब घराण्यामध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. हा भारताचा इतिहास आहे. भारतात ज्या ज्या सत्ता निर्माण झाल्या त्या प्रत्येक सत्तांमध्ये हा संघर्ष आपल्याला दिसून येतो. आपल्याला पदासाठी, राजसत्तेसाठीचा, मग मुघल असतील, निजाम असेल, कुतुबशाही असेल, ह्या सगळ्या सत्तांमध्ये पदासाठी, सिंहासनावर राजा कोण होणार यासाठी हा सत्ता संघर्ष निर्माण झालेला दिसून येतो. यादवी निर्माण झालेली दिसून येते. आणि या यादवींचा प्रत्येक वेळा फायदा त्या परकीय सत्तांनी घेतलेला आपल्याला आढळतो. हा भारताचा इतिहास आहे. जी सगळी आक्रमणं झाली त्या आक्रमणाच्या वेळेस बघा,
या ठिकाणी या सत्ता संघर्षाचा आपसामध्ये संघर्ष निर्माण झाला, घराणेशाहीमधला संघर्ष असेल, या सगळ्या संघर्षामध्ये या परकीय सत्ता आहेत, त्या परकीय सत्ताने हस्तक्षेप केला आणि एकाची पाठराखण करून दुसऱ्याचा पराभव करून त्याने स्वतःच्या मर्जीने माणूस त्या ठिकाणी राजसत्तेवर बसवला दिसतो. कारण का तर आपल्या मर्जीने जर माणूस त्या ठिकाणी राजसत्तेवर बसलेला असेल तर आपल्या पद्धतीने आपल्याला तिथं सत्ता निर्माण करता येते, वसाहती निर्माण करता येतात, वखारे निर्माण करता येतात. म्हणून अशा पद्धतीनं ज्या नवाब पदाचा जो संघर्ष चालू होता त्या नवाब घराण्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू असल्यामुळं या ठिकाणी याने ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनी इथं हस्तक्षेप करायला सुरुवात केली. कारण का सर आपल्या मर्जी आता सांगितल्याप्रमाणे जर आपल्या मर्जीतील किंवा आपल्या प्रयत्नात त्या ठिकाणी जर राजा निर्माण झाला, नवाब निर्माण झाला तर त्या ठिकाणी आपलं वर्चस्व, आपला प्रभाव निर्माण होईल असा प्रत्येक या युरोपियन सत्तेचा काय होता, युरोपियन देशाचा विचार होता. आणि हा जो ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनी यामध्ये या सत्ता संघर्षामध्ये हस्तक्षेप केला आणि याची परिणिती अशी झाली की या कालखंडामध्ये या दोघांनी हस्तक्षेप केल्यामुळं फ्रेंच आणि इंग्रज या दोघांमध्ये संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि हा जो संघर्ष निर्माण झाला या संघर्षाला त्या ठिकाणी कर्नाटक युद्ध असं म्हणतात. आणि इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्येही एकूण तीन कर्नाटक युद्ध झाले आणि या कर्नाटक युद्धाचा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि त्या 3 युद्धामध्ये तिसऱ्या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंचांचं नामोहरण झाल्यामुळे भारतात इंग्रज हा एक प्रबल युरोपियन सत्ता म्हणून पुढे आले. स्पर्धक त्यांना एकही बोलणार नाही. परंतु हे कर्नाटक युद्ध आहे, त्या कर्नाटक युद्धाचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जे 3 कर्नाटक युद्ध झाले त्या 3 कर्नाटक युद्धाचा आपल्याला परामर्श घेणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं की कर्नाटक युद्ध आहे, त्या कर्नाटक युद्धामध्ये दोन स्पर्धक होते. ते एक म्हणजे फ्रेंच आणि दुसरे म्हणजे इंग्रज. जी फ्रेंचांची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती आणि इंग्रजांची जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, ह्या दोन्ही कंपन्यांमध्ये हा संघर्ष निर्माण झाला. आणि या संघर्षात इथं कर्नाटक युद्धाचा घोषित झाला. परंतु कर्नाटक युद्धाला फक्त एवढंच कारण होतं का कर्नाटकच्या नवाबाच्या जो सत्ता संघर्ष, नवाब पदावर सत्ता संघर्ष निर्माण झाला तेवढंच कारण होतं का? नाही. तर ह्याच कालखंडामध्ये युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध निर्माण झाली होती आणि या सप्तवार्षिक युद्धामध्ये इंग्रज आणि फ्रेंच हे दोन्ही राष्ट्र उतरल्यामुळं त्या युद्धाचा जो परिणाम आहे तो परिणाम साहजिकच भारतामध्ये ज्या 2 कंपन्या होत्या, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ह्या 2 कंपन्यांमध्ये सुद्धा काय झाला, तणाव निर्माण झाला. आणि या तणावाची परिणिती ह्या कर्नाटक युद्धामध्ये झालेली आपल्याला आढळते. आणि म्हणून त्या 3 युद्धांचा आपल्याला परामर्श घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल जे पहिलं युद्ध झालं ते युद्ध म्हणजे 1746 ते 1748 या 2 वर्षामध्ये हे पहिलं युद्ध लढलं गेलं. तिथं एक तह झाला आणि त्यानुसार युद्ध थांबलं. त्यानंतर दुसरं युद्ध जे आहे ते 1748 ते 1754 या कालखंडामध्ये युद्ध लढलं गेलं. आणि या युद्धामध्ये पॉंडिचेरीचा तह झाला आणि या तहानुसार दोन्ही कंपन्यांनी ज्या भारतीय सत्ता आहेत त्या भारताच्या सत्ताधीशांच्या भांडणामध्ये हस्तक्षेप करू नये या नोटवरती हे दुसरं कर्नाटक युद्ध थांबलं. जरी युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध असली त्याचा तणाव जरी भारतात निर्माण झाला असला तरी तह होत असताना मात्र तहामध्ये जी अट होती ती अट अशी होती की जे भारतीय सत्ताधीश आहेत त्या भारतीय सत्ताधीशाच्या संघर्षामध्ये, त्यांच्या घराणेशाहीच्या संघर्षामध्ये, त्यांच्या यादवी युद्धामध्ये या दोन्ही फ्रेंच आणि इंग्रज सत्ताने काय करू नये, हस्तक्षेप
हस्तक्षेप करू नये आणि हे जे संघर्ष निर्माण झाला तो हस्तक्षेपामुळे झाला होता. म्हणून पॉंडिचेरी ठिकाणी हा करारनामा झाला आणि दुसरं युद्ध या ठिकाणी थांबलं. त्यानंतर तिसरं युद्ध झालं. ते तिसरं युद्ध म्हणजे 1758 ते 1763 या कालखंडामध्ये कर्नाटक तिसरं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला आणि एक कालखंड असा आला की इंग्रजांना तितकासा युरोपियन स्पर्धक कुठलाही भारतात निर्माण झाला नाही आणि तो निर्माण न झाल्यामुळं यांनी आपली सत्ता आपल्या वसाहती भारतभर निर्माण करायला सुरुवात झाली आणि एक कालखंड असा आला की भारतातील सर्व जो प्रदेश आहे तो सर्व प्रदेश इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये गेलेला दिसून येतो आणि इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो लढा लढला गेला त्या लढ्याला भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणून ओळखला जातो आणि हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इथून पुढे आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु आजच्या तासिकेमध्ये अशा पद्धतीने आपण जे फ्रेंच होते त्या फ्रेंचांच्या वखारी आणि त्यांचे कर्नाटक युद्ध असतील किंवा त्यांचे संबंध आपण आज पाहिलेले आहेत. पुढच्या प्रकरणामध्ये आपण जे या युरोपियन राष्ट्र आहेत डच, फ्रेंच, इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे मराठी सत्तेशी कसे संबंध होते त्या संबंधाचा अभ्यास आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये करणं गरजेचं आहे किंवा आपण करणार. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.